वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 23 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, नुकताच कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी अर्थात ISA मध्ये सामील होणारा 119वा देश ठरलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए माल्टा। माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 119वा देश ठरलेला आहे। तर माल्टा देशाचे विदेश मंत्रालयाचे स्थायी सचिव आहेत क्रिस्टोफर कटजार यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत। तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलर अलायन्स या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा माल्टा हा 119वा देश ठरला आहे। आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना सन 2015मध्ये भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी मिळून केलेली आहे। याचं मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे आणि सध्या महानिदेशक आहेत अजय माथुर। तर माल्टा हा देश सहभागी झालेला आहे। माल्टाची राजधानी आहे वालेटा, चलन आहे युरो आणि पंतप्रधान आहेत माल्टाचे रॉबर्ट अबेला। पुढचा प्रश्न पाहूया। द बॅगलेस स्कूल दप्तरविरहित शाळा या अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश। मध्य प्रदेश राज्यामध्ये दप्तरविरहित शाळा या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या अभियानामध्ये मध्य प्रदेशमधील इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस नो दप्तर दिवस असणार आहे। या दिवशी आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना दप्तर आणायची गरज नसणार आहे। आगामी नवीन शैक्षणिक सत्र 2024-25 पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। या नव्या धोरणानुसार आता विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन निश्चित करण्यात आलेलं आहे। यानुसार इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे 1.6 किलोग्राम ते 2.2 किलोग्राम, तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे 2.5 किलोग्राम ते 4.5 किलोग्रामपेक्षा अधिक नसणार आहे। तर मध्य प्रदेश राज्यामध्ये हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। मध्य प्रदेश राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956। राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मध्य प्रदेशचे मंगूभाई पटेल। पुढचा प्रश्न पाहूया। भारताला आगामी 9 प्रकल्पांसाठी कोणता देश 12,827 करोड रुपयांचा विकास सहाय्यता निधी उपलब्ध करून देणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जपान। जपान हा देश भारताला आगामी 9 प्रकल्पांसाठी 12,827 करोड रुपयांचा विकास सहाय्यता निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। जपान भारतातील विविध क्षेत्रातील 9 प्रकल्पांसाठी 232.20 अरब येन म्हणजे 12,827 करोड रुपयांचे कर्ज प्रदान करणार आहे। या नवयोजनांमध्ये प्रामुख्याने पूर्वोत्तर राज्यात रस्त्यांचे नेटवर्क वाढवणे, तेलंगणामध्ये स्टार्टअप इनोव्हेशनला प्रोत्साहन देणे, चेन्नई पेरिफेरल रिंग रोड निर्माण, हरियाणामधील बागायतदारांसाठीच्या योजना, तसेच राजस्थानमध्ये हवामान बदलातील संबंधित उपाययोजना या काही प्रमुख योजनांचा यामध्ये समावेश आहे। तर जपान कर्ज पुरवणार आहे। जपानची राजधानी आहे टोकियो, चलन आहे जपानी येन आणि पंतप्रधान आहेत जपानचे फुमियो किशिदा। पुढचा प्रश्न पाहूया। भारत सरकारने नुकताच अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये किती टक्के थेट परकीय गुंतवणुकीसाठी अर्थात FDI साठी मंजुरी ही दिलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 100%। 100% FDIला मंजुरी देण्यात आलेली आहे। भारत सरकारने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये या 100% FDIला नुकताच मंजुरीही दिलेली आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळाने अवकाश संशोधन क्षेत्रासाठी FDI धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी दिलेली आहे। अवकाश क्षेत्राअंतर्गत उपग्रहांसंबंधित उपक्रमांना आता 49 ते 100% थेट गुंतवणूक मिळू शकते, म्हणजे मॅक्झिमम 100% FDIसाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे। यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जाते। तर FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कोणत्याही विदेशी कंपनीची दुसऱ्या देशात केली जाणारी जी गुंतवणूक आहे प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक असं या गुंतवणुकीला म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्यातील करौली या ठिकाणी लोहखनिजाचे मोठे साठे सापडलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी राजस्थान। राजस्थानमधील करौली या ठिकाणी लोहखनिजाचे मोठे साठे जे आहेत ते आढळून आलेले आहेत। तर राजस्थानमधील करौली हे ठिकाण आहे। उत्खननामध्ये लोहखनिजाचे मोठे साठे सापडून आलेले आहेत। करौलीतील हिंडनजवळील खोडा, दाद्रोली, तोडुपुरा आणि लिलोटी येथे 840 दशलक्ष टनांहून अधिक लोहखनिज जे आहे सापडलेलं आहे। सुरुवातीच्या अहवालानुसार यामध्ये लोहखनिजाचे मॅग्नेटाईट आणि हेमेटाईट असे दोन्ही प्रकार आढळून आलेले आहेत। तर राजस्थानमध्ये आढळून आलेले आहेत। राजस्थान राजधानी आहे जयपूर, मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत राजस्थानचे कलराज मिश्र। पुढचा प्रश्न पाहूया। भारताचे माजी क्रिकेटर लालचंद राजपूत हे कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत?
प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी संयुक्त अरब अमिरात. संयुक्त अरब अमिरातच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून लालचंद राजपूत यांची निवड करण्यात आलेली आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत लालचंद राजपूत. यांची पुढील 3 वर्षासाठी संयुक्त अरब अमिरातच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2007मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे देखील ते प्रशिक्षक राहिलेले आहेत. या अगोदर ते 2016-17मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला होता. तर लालचंद राजपूत यांनी भारतासाठी 2 कसोटी सामने आणि 4 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. जल जीवन मिशन अंतर्गत 100% नळजोडणी मिळवणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते ठरले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश जलजीवन मिशन अंतर्गत 100% घरगुती नळजोडणी मिळवणारे ईशान्येकडील पहिलं राज्य ठरलेलं आहे अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्याने जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेचे 100% घरगुती नळजोडणीचे जे लक्ष्य आहे ते गाठलेलं आहे असे जाहीर केलेलं आहे. तसेच 100% नळजोडणी मिळवणारे अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण भारतात घरगुती नळजोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. हर घर जल ही केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून सुरू केलेल्या जलजीवन मिशनचा एक भाग आहे आणि या योजनेची जी सुरुवात आहे ऑगस्ट 2019मध्ये करण्यात आलेली आहे. तर अरुणाचल प्रदेश संबंधित प्रश्न आहे. अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत अरुणाचल प्रदेशचे कैवल्य त्रिविक्रम परनाईक. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच एड्रियास ब्रेहम यांचं निधन झालं आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी फुटबॉलर. ते एक फुटबॉलर होते एड्रियास ब्रेहम आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. जर्मनीचे प्रसिद्ध फुटबॉलर आहेत एड्रियास ब्रेहम. नुकताच निधन झालेलं आहे. 1990मध्ये जर्मनीला फुटबॉल विश्वचषक जिंकून देण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा होता. वयाच्या 63व्या वर्षी यांचं निधन हे झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा ॲलेक्स डॉसन हा कोणत्या देशातील फोटोग्राफर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी स्वीडन. स्वीडन या देशाचा हा फोटोग्राफर आहे ॲलेक्स डॉसन आणि याने अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकलेला आहे. तर स्वीडनचा फोटोग्राफर आहे. अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर प्रतिष्ठित पुरस्कार जिंकलेला आहे. वेल बोन्स या प्रतिमेसाठी डॉसनला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या प्रतिमेमध्ये दर्शकांना ग्रीनलंडच्या बर्फाच्या चादरीच्या खाली घेऊन जाते जिथे एक ड्रायव्हर मिंक व्हेलच्या सांगाड्याचे अवशेष शोधताना दिसतो. तर ही जी आकर्षक रचना आहे डॉसनचे अपवादात्मक फोटोग्राफिक कौशल्य दाखवते आणि या कौशल्यासाठी हे अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर स्वीडन देशासंबंधित प्रश्न आहे. स्वीडन देशाचा फोटोग्राफर आहे स्वीडन. राजधानी आहे स्टॉकहोल्म. चलन आहे स्वीडिश क्रोना आणि पंतप्रधान आहेत स्वीडनचे उल्फ क्रिस्टन. पुढचा प्रश्न बघूया. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 4 पदके जिंकलेली आहेत या स्पर्धेमध्ये भारताने आशियाई इंडोर ॲथलेटिक चॅम्पियनशिप. तर या ज्या स्पर्धा आहेत 2024मध्ये पार पडल्या याचं आयोजन हे इराणमधील तेहरान येथे करण्यात आलं होतं. या स्पर्धांची ही 11वी आवृत्ती होती. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. आशियाई इंडोर चॅम्पियनशिप स्पर्धा आशियाई ॲथलेटिक असोसिएशनद्वारे या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वात पहिल्यांदा या स्पर्धा सन 2004मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि या स्पर्धांमध्ये भारताने आता 3 सुवर्णपदक आणि 1 रौप्य पदक अशी एकूण 4 पदके जिंकलेली आहेत. ज्योती यारेजीने महिलांच्या 60 मीटर अडथळा शर्यतीमध्ये 8.12 सेकंद वेळेमध्ये शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकलेले आहे. तर ताजिंदर सिंग याने पुरुष गटामध्ये शॉर्टपुटमध्ये 19.7 मीटर फेकून सुवर्णपदक हे जिंकलेलं आहे. त्याने 19 वर्षापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडलेला आहे. हर्मिल बैन्सने महिलांच्या 1500 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि अंकिता ध्यानीने या स्पर्धेमध्ये 3000 मीटर धावण्यामध्ये रौप्य पदक हे जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. IPLमधील सर्वकालीन महान संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचा कर्णधार कोणाला बनवण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी याला या IPLमधील सर्वकालीन महान संघाचा कर्णधार बनवण्यात आलेला आहे. तर 2008मध्ये सुरू झालेल्या IPL स्पर्धांचे हे आगामी 16वे सत्र असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर IPLमधील सर्वकालीन महान संघाची निवड ही केली गेली आहे. 15 खेळाडूंचा संघ निवडण्यात आलेला आहे आणि या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला बनवण्यात आले आहे. या संघामध्ये ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा विराट कोहली यांना सलामी जोडी म्हणून निवडण्यात आला आहे.
तर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल याला 3ऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आलेला आहे. तर मधल्या फळीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा AB डिव्हिलियर्स आणि भारताचा सूर्यकुमार यादव, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी यांना स्थान देण्यात आलेलं आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कायरम पोलार्ड यांना स्थान देण्यात आलं आहे. तर फिरकीपटूमध्ये अफगाणिस्तानचा राशिद खान आणि भारताचा यजुर्वेंद्र चहल, तसेच वेस्ट इंडिजचा सुनील नरेन आणि वेगवान गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि भारताचा जसप्रीत बुमराह यांचा या संघामध्ये समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार 2024मध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित झालेल्या ईशा अंबानी या कोणत्या कंपनीच्या संचालक आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, रिलायन्स रिटेल. रिलायन्स रिटेलच्या या संचालक आहेत ईशा अंबानी आणि यांना लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर ईशा अंबानी या रिलायन्स रिटेल कंपनीच्या संचालक आहेत आणि त्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ईशा अंबानी या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशन तसेच धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूल बोर्डच्या सदस्या म्हणून कार्यरत आहेत. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.